आप की अदालत मध्ये डीपी यादव यांच्यावर आरोप आहे की हे उत्तर प्रदेश मध्ये दहशत पसरवतात. यादव साहेब, ही गोष्ट खरी आहे का की उत्तर प्रदेशामध्ये, वेस्टर्न यूपी मध्ये विशेष करून तुमच्या नावाने घाबरतात लोक? हे बघा, डीपी यादवला कोणीही आपला भाऊ, आपला मित्र तर म्हणू शकतो. संपूर्ण उत्तर प्रदेशाबद्दल मी बोलत नाही, मी देशाबद्दल बोलत आहे आता. परंतु डीपी यादव ना कधी दहशताची परिभाषा शिकला आहे आणि ना कधी केला आहे. आम्ही तर ऐकलंय की माफिया आहे तुमच्याकडे, असले लोक आहेत जे कोणालाही कधी उचलू शकतात, कधीही कोणालाही मारू शकतात. हे बघा रजतजी, ही तुमच्या मीडियाची भाषा असू शकते, परंतु खरं तर आणि सत्याशी याचा काही संबंध नाहीये. कारण आजपर्यंत कुठलीही अशी एक सुद्धा घटना माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये नाहीये की जिथे कोणालाही उचललं गेलं असेल, धमकावलं गेलं असेल, घाबरवलं गेलं असेल. पण यादवजी, हे खरं नाहीये का की उत्तर प्रदेशातील पोलिसांचा जर रेकॉर्ड पाहिला तर तुमच्या विरोधात मर्डरची केस आहे, डकेतीची केस आहे, किडनॅपिंगची केस आहे, एक्स्टॉर्शनची केस आहे. तुम्ही बघत असता चांगल्या प्रकारे की पोलिसांचा जो भयानक चेहरा आहे, म्हणजेच एका विद्यार्थी आयुष्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी संघर्ष करणाऱ्या व्यक्तीला किंवा तरुणाला कसे कसे क्रिमिनल केसेस लावून जेलमध्ये पाठवण्याचं काम केलं जातं. तुम्ही तर स्वतः सुद्धा विद्यार्थी राहिला असाल दिल्ली युनिव्हर्सिटीमधले, मला हो, पण जितकं माहिती आहे. माझ्यावर तुम्ही कधीच कोणी केस नाही बनवली त्यामुळे अजूनपर्यंत. की तुमच्यावर यामुळे केस नाहीये कारण काही लोक अगदी आपला रोल समाजामध्ये डिफेन्सिव्ह प्ले करतात. हो. तुम्ही ऑफेन्सिव्ह प्ले करता ते मीडियामध्ये, परंतु सामान्य आयुष्यामध्ये असू शकतं यादवजी, तुम्ही तुम्ही ऑफेन्सिव्ह प्ले म्हणताय केलं की नसेल. कुठल्याच मोठमोठ्या केसेस तुमच्या विरोधात नाहीयेत. ही पोलीस ठाण्यातून काढलेली यादी माझ्याजवळ आहे, ज्यामध्ये कलम 307 ची सुद्धा केस आहे, कलम 302 ची सुद्धा केस आहे. ही कविंद्र गाझियाबाद ठाण्यातील केस आहे, सनी गेट गाझियाबाद मधली केस आहे, कोतवाली गाझियाबादची केस आहे. तुम्हाला हवं तर ही यादी मी तुम्हाला भेट करू शकतो. दादरी गाझियाबादची नाही, सुद्धा ही केस आहे. लिस्ट ऑथेंटिक कुठलीच लिस्ट नाहीये. ऑथेंटिक लिस्ट माझ्याजवळ आहे. जर तुम्ही म्हणाल तर मी तुम्हाला त्या केसेसमध्ये, ज्या केसेसमध्ये कॉलेजच्या वेळी माझ्यावर झाल्या होत्या, त्यातून मी प्रत्येक कोर्टामधून मुक्त झालो आहे. न्यायालयाने मला मुक्त केलं. एक सुद्धा केस त्यामध्ये 302 ची नाहीये. ही ती लिस्ट आहे जी निवडणुकीच्या वेळी जेव्हा काढली जाते, निवडणूक आयोग जेव्हा सांगतो. ही लिस्ट रजतजी तुमच्या हातात टाईप केलेली लिस्ट आहे. हा काही ऑथेंटिक पेपर नाहीये, ना यावर कुठल्याच सरकारी कार्यालयाचा शिक्का आहे. हो. आता मला तुम्हाला चॅलेंज तर नाही करायचं, परंतु मला मीडियाची भाषा चांगल्या प्रकारे माहिती आहे. मग काय हे खरं नाहीये का की 1991 मध्ये तुमच्यावर नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट लावून तुम्हाला जेलमध्ये बंद केलं गेलं अगदी होतं? खरं आहे. कारण राजनैतिक दुर्भावना आणि आपल्या प्रतिस्पर्धकांना बाजूला करण्याच्या कारस्थानामध्ये जे लोक राजकारण करतात, जे आज सुद्धा डीपी यादव आणि डीपी यादवचं कुटुंब भोगत आहे, त्यामुळेच तर तुम्ही लोक मीडियामध्ये आपल्या मंचावर जागोजागी तऱ्हेतऱ्हेच्या मग ही रंगीबेरंगी गोष्ट लोकांना सुद्धा बोलून खरी- मग इंटरव्ह्यू ही गोष्ट घेता. सुद्धा खरी आहे का की गाझियाबादचे एसएसपी शैलजा मिश्रा यांनी पोस्टर लावले होते मोस्ट वॉन्टेड म्हणून? परंतु हे सुद्धा खरं आहे की जेव्हा मी यूपीमध्ये मिनिस्टर होतो तेव्हा शैलजाकांत माझे एसएसपी होते बुलंदशहरामध्ये, आणि बुलंदशहरामध्ये एक आमच्या व्यापारी वर्गाच्या सहकारीची केस झाली होती डकैतीची. मी शैलजाकांतजींना म्हणालो होतो की डकैतीची केस 24 तासांच्या आत निघाली पाहिजेच, वर्कआउट झाली पाहिजे, नाहीतर एकतर मिनिस्टर म्हणून मी राजीनामा देईन, नाहीतर तुम्हाला इथून ट्रान्सफर करून कुठल्या दुसऱ्या जागी पाठवेन. बस हेच वादाचं मूळ होतं. आणि त्याच्यानंतर बीजेपीचं सरकार, बीजेपी आमच्या विरोधातले आहेत, चेहऱ्याच्या मोहऱ्याच्या लोकांची पार्टी होती, आणि मला त्या लाईनवर घेऊन शैलजाकांतना एसएसपी गाझियाबादला पण पोस्ट तुम्ही केलं गेलं. बीजेपी मध्ये सामील सुद्धा झाला होतात एकेकाळी. सामील झालो होतो. कधी कधी आयुष्यामध्ये रजतजी अनेक नाईलाज समोर येत असतात. आता मी केवळ इतकंच सांगू शकतो की मी हाऊसमध्ये होतो आणि हाऊसमध्ये मला काहीतरी असा अश्युरन्स मिळाला होता की माझ्यावर जी पोलिसांची कारवाई होत आहे, माझ्या विरोधात जे जबरदस्त मला अन्यायाचा शिकार बनवलं जात आहे, माझ्या कुटुंबाला, माझ्या मुलांना पण, त्यामध्ये बीजेपीचं गव्हर्नमेंट काही ना काहीतरी मार्ग काढण्याचा विचार करेलच. तर मुलांच्या समोर सॅक्रिफाईस करू शकतो एक बाप, एक भाऊ, एक बहीण. तर त्यामुळे मी हे एक्सेप्ट केलं की राजकारण कुटुंबानंतर सुद्धा होऊ शकतं. याला आपण म्हणू शकतो की तुम्ही सौदेबाजी केली बीजेपी यांच्याबरोबर. सौदेबाजी माझ्या नाही केसेस रजतजी. काढून टाकाल तर मी तुमच्या हे पार्टीमध्ये बघा सामील होईन. रजतजी, आयुष्यामध्ये सौदेबाजी लोक आपल्या आयुष्याला आणि कुटुंबाला चालवण्यासाठी खूप सारे लोक करतात. सगळ्या गोष्टी मला बोलायच्या नाहीत आता तुमच्यासमोर. तुम्हाला चांगल्या प्रकारे जास्त माहीत असेल या सगळ्या गोष्टी. परंतु कधी कधी नाईलाजाने एखादा व्यक्ती निर्णय नक्कीच घेत असतो, आणि मला आज सुद्धा त्या गोष्टीची खंत आणि दुःख आहे की मी बीजेपीमध्ये जाण्याचा
निर्णय घेतला. मग ती समाजवादी पार्टी असो किंवा ती बीजेपी असो, बीएसपी असो, तुम्ही तुम्हाला तर- यामुळे असं वाटतं कारण तुमच्याकडे ताकद आहे? तुम्ही तर एक अशा महान पार्टीचं नाव तुमच्या मुखातून घेतलं आहे रजतजी, मी त्याबद्दल काय तर म्हणू शकतो सांगा. मी असं विचारतोय हे सगळेच्या सगळे राजकीय दल तुम्हाला यामुळे बरोबर घेतात कारण त्यांना असं वाटतं की तुमची जी नाही बाहुबलीची नाही, ताकद आहे त्यांना त्याचा माहित फायदा आहे की हो. डीपी यादवच्या मागे करोडो लोक आहेत. त्यांना माहित आहे करोडो तरुणांचे समर्थन, किसान कामगारांचे समर्थन डीपी यादव बरोबर आहे. मी तुम्हाला बहुजन समाज पार्टीच्या नेता मायावती यांचं विधान सांगतो. जेव्हा तुम्ही पार्टी जॉईन केली बहुजन समाज पार्टी, त्या म्हणाल्या मला मसल पॉवरची गरज आहे. मुलायम सिंग जवळ जर राजाभैया असतील तर माझ्याजवळ डीपी यादव आहेत. नक्कीच हे म्हणाल्या नव्हत्या, अजिबात म्हणाल्या नव्हत्या. आणि मी तिथे उपस्थित होतो रजतजी, तिथे नव्हते. आता या गोष्टीचा अंदाज तुम्ही लावा की ही कुठली गोष्ट कशी होऊ शकते. तुम्ही दूरदर्शनवरती नक्कीच ऐकलं असेल, ताईसाहेब मायावतीजी नक्कीच म्हणाल्या होत्या की आजपासून डीपी यादव आणि बालेश्वरजी मेंबर ऑफ पार्लमेंट आमच्या बरोबर आहेत, आमच्या पार्टीच्या बरोबर आहेत. आणि गरीब अशा समाजावर अन्याय होऊ नये म्हणून त्यामुळे आम्ही त्यांच्या विरुद्ध जे अन्याय करत आहेत आपल्या क्षेत्रामध्ये, तर डीपी यादव आणि बाकी लोक म्हणूनच आमच्या पार्टीमध्ये सामील यादवजी, झाले आहेत. 29 डिसेंबर 2004ची ही गोष्ट आहे. संध्याकाळी 4 वाजता प्रेस कॉन्फरन्समध्ये मायावती म्हणाल्या त्यांना मुलायम सरकारशी सामना करण्यासाठी मसल पॉवरची गरज आहे. मुलायम यांच्याजवळ जर राजाभैया आहेत तर माझ्याजवळ डीपी यादव आहेत. नाही मी काय असं तुमच्या म्हणतोय. मेमरीमध्ये मी असं थोडं म्हणतो- करेक्शन मी- करतो मी. राजा भैया आता काय आहेत, मिनिस्टर आहेत ना युपी मध्ये. हा, तर जर मायावतीजींनी मग मायावतीजी तुम्हाला म्हणाले की तुमची गरज यामुळे आहे कारण तुम्ही मसल पॉवर आहात. नाही, मसल पॉवर नाही आहे. माझ्याजवळ, माझ्या बरोबर, माझ्या मागे या देशातील करोडो तरुण उभे आहेत. लोकांची ताकद आहे. लोकशाहीमध्ये आणखी काय अवस्था असते? राजकारणामध्ये कुठल्या शक्तीला ताकद म्हटलं जातं? आजकाल तर राजकारणामध्ये बंदुकीच्या ताकदीला ताकद तर म्हटलं ते जातं. तर आता सरकार चालत आहे तसंच चालत आहे.